ॲड ऐकलेलीच असेल, एक म्युच्युअल फंड सही आहे. म्हणजे मित्रांनो, ही गव्हर्नमेंटने राबवलेली जी काही ही जी कन्सेप्ट आहे ह्याचा पूर्णपणे अर्थ काय आहे, एक म्युच्युअल फंड सही आहे म्हणजे काय. तर बघायला जर गेलं तर एक म्युच्युअल फंड हा एक मित्रांनो असा प्रोडक्ट आहे की ज्या फंडमध्ये एक आपल्या पूर्ण गुंतवणूकदाराचे पैसे एकत्र करून पूर्णपणे प्रोफेशनली गव्हर्नमेंटच्या अंडर पैसा पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट केला जातो. म्हणजे ती एक कंपनीजमध्ये असेल किंवा सिक्युरिटीमध्ये असेल गव्हर्नमेंट, किंवा बॉन्ड्समध्ये असेल किंवा गोल्डमध्ये, असं वेगवेगळे ज्या कंपनी किंवा व्याज देणाऱ्या ॲसेटमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसा गुंतवलेला असतो. त्याला एक सर्वप्रथम एक म्युच्युअल फंड असे म्हणतात. मग ही जी म्युच्युअल फंड ही जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, एक नॉर्मल गुंतवणूकदारासाठी एकदम वन ऑफ द बेस्ट आहे. कारण की त्याचं काय की एक पूर्णपणे एक बाकी तुम्ही अदर जर ॲसेट क्लास बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड एकदम बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं सेफ रिटर्न्स बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला रिटर्न्स देतो. मग ही जी काय गव्हर्नमेंटनी कन्सेप्ट म्हणजे आहे की पूर्णपणे बघायला जर गेलं तर ही जी म्युच्युअल फंड ही जी इंडस्ट्री पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनमध्ये काम करते. एक सेबीच्या अंडरमध्ये सेबीच्या नियंत्रणाखाली ह्या गोष्टी पूर्णपणे वर्क होतात मित्रांनो. म्हणजे एम पी नावाची एक संस्था आहे की त्या संस्थेच्या अंडर पूर्णपणे म्युच्युअल फंडचं कामकाज बघितलं जातं. एम पी म्हणजे काय की ॲथॉराइज्ड म्युच्युअल फंड ऑफ इंडिया. मग त्यामुळं एक आपले जे काही गुंतवणूकदाराचे पैसे त्यांना पूर्णपणे पैशाला एक प्रोटेक्शन, पैशाला सेफ्टी आणि एक सेफमध्ये कुठल्याही गोष्टीचं काही फ्रॉड न होता एक चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट व्हावी, हे पूर्णपणे आपल्या गव्हर्नमेंटचा उद्देश असतो. मग बऱ्यापैकी जे काही आर्थिकदृष्ट्या मित्रांनो जे काही एज्युकेटेड लोक आहेत की सॅलरीड आहेत, काही सॅलरीड एज्युकेटेड लोक असतात किंवा काही मोठमोठे बिझनेसमॅन असतात. मग ह्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट ह्यांनी म्युच्युअल फंडमध्ये करतात. परंतु एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी राहतो कोण, जो आपला सर्वसामान्य एक मिडल क्लास किंवा एक गरीब माणूस की ज्यांना काही पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या त्यांना एक नॉलेज नसतं किंवा ती बँकिंगच्या सेविंग अकाउंटशिवाय त्यांना दुसरं काही माहीत नसतं. मग हे जे काय असे आपले राहतात जवळचे असे लोक राहतात, त्या लोकांसाठी एक म्युच्युअल फंडचं थोडा बहुत स्टडी करणं मित्रांनो गरजेचं. मग त्यामुळे तरी गव्हर्नमेंट आपलं कुठेतरी कॅम्पेन राबवतं किंवा टी व्हीवर ॲड करतं किंवा वेगवेगळे ब्रोकर्स असतात ती तुझा ॲडव्हर्टाईज करतात म्युच्युअल फंडचे. मग आपल्या मराठी माणसानं कुठंतरी एक म्युच्युअल फंडमध्ये इंटरेस्ट दाखवून कुठंतरी त्यांनी जर गुंतवणूक त्यांच्या आर्थिक भविष्य सुदृढ होण्यासाठी जर गुंतवणूक केली तर भरपूर काही मित्रांनो प्रत्येकाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे ज्यांनी काही गुंतवणूक केली त्यांना भरपूर एक 13 ते 15% व्याजदर मिळून ते कुठेतरी एक कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असते मित्रांनो. म्हणजे कंपाऊंडिंगमध्ये ते तुम्हाला एक येणारे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष एवढ्या काळामध्ये तुम्हाला ती पैसे तुमची गुंतवणुकीपेक्षा जवळजवळ 3 पट 4 पट इतकं मिळवण्याची ताकद ठेवतात ती. त्याचं कारण काय की ती पूर्णपणे प्रोफेशनली पैसे ते मॅनेज केले जातात. म्हणजे इथं तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करून तुमचा फक्त पेशन्स ठेवायचा आहे, म्हणजे एक संयम ठेवायचा आहे. तुम्ही फक्त गुंतवणूक एकदम चांगला फंड निवडायचा आणि त्याच्यानंतर पेशन्स ठेवून एकदम रिलॅक्समध्ये गुंतवणूक करत जायचं. बस बाकी सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होऊन जातात. आपल्या पैशाला ग्रोथ ॲटोमॅटिक मिळल्या जाते. कारण की आपले पैसे कुठंतरी बिझनेसमध्ये लागलेले असतात, आपले पैसे कुठंतरी वेगवेगळे म्हणजे चांगल्या ॲसेटमध्ये लागलेले असतात. त्यामुळं तिथं आपले एकदम रिस्क कमी होऊन बऱ्यापैकी आपल्याला कुठंतरी चांगला परतावा मिळण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. मग ही कन्सेप्ट मित्रांनो म्युच्युअल फंड सही आहे, गव्हर्नमेंटने राबवलेली कन्सेप्ट. ह्याचा कुठेतरी आपल्या एक सर्वसामान्य माणसांनी, मराठी माणसानं फायदा घेतला पाहिजे. हा माझा या यूट्यूब चॅनलमधून किंवा या व्हिडिओमधून हा माझा प्रयत्न आहे की बऱ्यापैकी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जसं की मित्रांनो तुम्ही LIC भरतात किंवा जसं की बँकमध्ये RD करतात किंवा FD करतात, त्या पद्धतीचं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पाहिजे मित्रांनो. तुम्ही जी काही BC भरतात किंवा पिग्मी भरतात, ह्या पद्धतीचं ज्या काही अनधिकृत म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंटच्या अंडर गोष्टी नाहीत त्या गोष्टीमध्ये तुम्ही रिस्क घेऊन तुमचे पैसे टाकतात. त्याच्यापेक्षा तुम्ही जर तेच पैसे जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये केले तर ती तुमच्या पूर्णपणे लिगली त्या गोष्टी तुमच्या अकाउंटवर एकदम सेफ अँड सिक्युअर राहतात. कारण की ती डीमॅट अकाउंट तुमच्या बँकला कनेक्ट असते आणि ती पूर्णपणे म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमच्याच नावावर राहते. त्यामुळं पैशाच्या बाबतीत कोणती जास्त रिस्क न घेता तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट मित्रांनो स्टार्ट करू शकतात. आणि जसं की गव्हर्नमेंट म्हणतं आहे म्युच्युअल फंड सही आहे, त्या पद्धतीचं तुम्ही ही हळूहळू एक म्युच्युअल फंडला एकदम चांगल्या अँगलनी बघून पूर्णपणे त्याचा एक बेसिक लेवलचा स्टडी करून म्युच्युअल फंडमध्ये SIP मित्रांनो स्टार्ट करू शकतात. जर काय अडचण वाटल्यास मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आमच्या स्क्रीनवर, किंवा आपली एक वेबसाईट आहे मित्रांनो आपल्या कंपनीची www.drmorewealth.com. या वेबसाईटला तुम्ही अवश्य विजिट करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी त्याच्या एक अंडरस्टँडिंग येऊन जाईल. काय अडचण वाटल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा किंवा आपल्या टीमला कनेक्ट करून बऱ्यापैकी एक चांगलं म्युच्युअल फंड आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला सजेस्ट करून देऊ शकतो. आपले व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली फ्रीडम मिळून कुठेतरी त्यांची फायनान्शियली ग्रोथ होऊ शकते. चालेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.